तुला कुठल्या भाषेत सांगू ग म्हणजे ऐकशील? मी काय केलं आता? अजून काय करायचं बाकी आहे? तुला अजून काय करायला वेळ दिला असता ना तर आम्ही सगळे रस्त्यावर आलो असतो आणि भाऊसाहेबांना तोंड दाखवायला जागा उरली नसती. आता तुला मी कसं समजू राया? खरंच यात माझी काय बी चूक नसणार आहे. मला खात्रीच आहे बघ काहीतरी गडबड आहे यात. आणि मी ते अजून किती कारण देणार आहेस तुझा निष्काळजीपणाला पाहण्यासाठी? आणि असं पण कारखान्यात तू पाय ठेवायचा नाहीस. कारखान्याचं दरवाजा तुझ्यासाठी कायमचं बंद झालं. त्यामुळे ही एवढी सगळी तयारी करून आहे ना काही बी उपयोग नाही. तुला कुणी सांगितलं मी कारखान्यावर चालली ती? माझं दुसरीकडे काम आहे, तिकडे चाललीये मी सीएचा ऑनलाईन फॉर्म भरला होता ना, त्याचे डॉक्युमेंट सबमिट करायला निघालीये. आणि राया मला एकदा ते ह्यो असाच निघून गेला. चहापाणी नाही, नाश्ता नाही, डबा बी नाही घेतला. लई जोरात ठिणगी पडलेली दिसत्या दोघांच्यात. माझ्या ऋतिकने एकदम भारी काम केलंय. मम्मी चल मी जरा कारखान्यात जाऊन येतो. ऋतिक लई कौतिक वाटतंय बघ मला आज तुझं. कुठं ठेवून कुठं नको असं झालंय बघ. इकडे इकडे ये. बस. तू बस इथं, मी आलीच. मम्मीला काय झालंय? नाही बहुतेक काहीतरी काम करून घ्यायचंय. नाहीतर माझी मम्मी एवढ्या सहजासहजी कोणाची तारीफ नाही करणार. अरे धर एवढं दूध पी आणि एवढं बदाम खा. मम्मी तुला किती वेळ सांगितलं मला बदाम नाही आवडत. मारते का मला आता खायला घालून ती? तरी बी खायला लागते. आत्ताशी कुठं डोसकं चालायला लागलंय तुझं, ती परत बंद पडाय न ग. अगं रायन कृष्णीच्या मुली जी भांडण लावायसाठी डोसकं चालवलंयस का नाही, त्याला तोड नाही बघ. मम्मी असलं प्लॅनिंग करायला मला काय बदम खायची गरज नाही. ती माझ्यात जन्मजात आलंय. शेवटी लेख कोणाचा आहे? तुझं सगळं गुण आपसुक माझ्यातच आलेत. आता बघच मम्मी, हळूहळू कृष्णाची त्या कारखान्यातली जागा कशी घेतो मी. कळली तुझ्या अक्कल. त्याच्यासाठी म्हणते पद्म खा. आता काय झालं? काय झालं म्हणजे काय? तुला कृष्णीची नाही रायाची जागा घ्यायची. मम्मी ते आहेच की, पण त्याची सुरुवात कृष्णेपासून करावी लागलं आपल्याला. तिला घरातल्या कामात असं अडकून ठेवती का नाही? किती कारखाना आणि तिचे ती शिये का फिये समज इसरून जात्या का नाही बघ. हो सर पोचते बघा, अर्धा तासातच पोहोचीन. घेतलेच समजे डॉक्युमेंट. फक्त मला सांगा अजून कोणती डॉक्युमेंट लागणार आहेत का? नाही म्हणजे यासाठी विचारते, परत डॉक्युमेंट राहिले तर वर्ष व्हायला जायचं हो माझं. हा चालते येते. अरे देवा काय करू? काय झालं गुली मावशी, तब्येत बरी नाही का काय? तुला काय दिसेना मी काय मज्जा म्हणून आरडत्यावी इथं. लय डोसकं ठणकतंय माझं, लय कणकणी आल्या, काय सुधरणा झालंय बघ. अहो मग इथं कशाला बसायचं, झाकी जाऊन रूम मध्ये आराम करा जावा. मी आराम केल्यावर घरात एवढा मोठा पसारा पडलाय, तो कोण आवरणार? रंजी गेल्या बाहेर, त्यात कापड धुवायची मशीन बी बंद पडल्या, कापड बी धुवायची पडल्या ती. आणि एवढा मोठा भांड्याचा योट पडलाय, ती कोण घासणार? तू घासणार आहेस मी तवा? नाही नव्हता. तू साहेबीन बनून जाशील बाई बाहेर. कशाला उगाच कोरडी विचारपूस करतेस? गुली मावशी तुम्ही आराम करा, मी एक काम करते. माघारी आले ना काम करून की मग समद काम करते. माग आल्यावर कर. अंतवर काय माणसासनी असंच घाणीत राहून दिवी म्हणजे घराचा समदा उकिरडा होईल. आणि समधी माघारी आली की मलाच बोलतील. राहून दे बाई, बघितली तुझी माणुसकी कसली आहे ती. तुझा माझी मी करते समद. जाता जाता एक काम कर, ती फुलदाणी उचल आणि घाल माझ्या डोसक्यात, म्हणजे माझं डोसकं तरी दुखायचं राहील. अहो असं काय बोलताय गुली मावशी? ज्याचं दुखतं का नाही त्यालाच कळतं बाई. राहून दे, माझं असलं डोसकं दुखतंय का नाही असं वाटतंय उठावन भीतीवर नुसतं डोसकं आपटून घ्यावं. मी डोसकं आपटते. अहो असं काय करते? अहो आणखीन त्रास होईल ना तुम्हाला. हा इकडे इकडे बसा, इथं बसून आराम करा, मी समधी काम करते. अरे देवा.
आज शेवटचा दिस आहे ना ह्यो कागद जमा करायचा. आता बघतीच मी कशी जमा करते असते. हो ताई, भेंडी आहे का? नाही दादा, कांदा, नाही लसूण नाही आहो. नाही होय काहीच. मग शेपू आहे का? बघते ह्यासनी शेपूची जुडी दे ग. का हो मम्मी, तुमच्याकडे नाही वय? नाही दादा, घ्या की तिच्याकडनं. चला येऊ द्या, येऊ द्या. चला येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. हे चला येऊ द्या. चला भाजी आली, भाजी आली. चला या लिस्ट घेऊन. काय ग असत आहे, आज भाजी घ्यायला नाही आली? काय करता दादा, माल मागवायला तेवढं पैसे तरी पाहिजेत ना. मी काय लगेच पैसे मागतोय? आज धंदा करताय का तुम्ही? चला माल घ्या आणि नंतर द्या पैसे मला. तुमचं लय उपकार झालं दादा. मला आणखीन एक मदत करता का? बोला की. अहो, कर्जपाई घर गहाण टाकले, त्यासाठीच पैसे वाचवते. माझ्यासाठी कुठं काही काम असेल तर बघता का? म्हणजे इथलं काम झालं की मी तिकडे जात जाईन कामाला. तसं एक काम आहे, पण तुम्हाला सांगायचं. अहो, काय झालं सांगायला? सांगा की, मी पाहिजे तेवढं कष्ट करायला तयार आहे बघा. मित्राच्या शेतावर शेतमजुरीचं काम आहे. 300 रुपये रोजानं. हवं तर तुमच्यासाठी 400 रुपये करायला होतो. चालेल दादा, तुमचं लय उपकार होतील बघा. ठीक आहे, हे अशी बोलून मी सांगतो तुम्हाला. लय उपकार झालं दादा. अहो आशाताई, घरातल्या माणसांचा काय उपकार मानायचे असतात होय? दादा म्हणताय तुम्ही मला. आपण ना एकमेकाच्या कामाला येणार तर कोण येणार? चला घ्या त्या भाज्या. होय. एवढी भांडी? रोज तर एवढी भांडी नसतात. सरांना तर सांगितलं अर्ध्या तासात पोचीन म्हणून. आता हे खुदी उरकायचं. पटतेशी उरकून टाकते. देवा, हॅलो, हा सर बोला की. माहिती आहे मला, माझ्याकडे 1 तासच बाकी आहे. लई महत्वाचं काम लागलं हो घरात. वय वय पोचते मी येत. हो, हा. अयो, ह्या स्पीडनं तर हे पुढच्या 15 मिनिटात पटापट समधी कामं आवरून टाकल. काय तर केलं पाहिजे. काय करता येईल? काय करता येईल? कृष्णे, कृष्णा, अगं काय ग? अगं तू कपडे धुत बसली आहेस होय? अगं मशीन मध्ये टाकायचं. अगं मशीन बंद पडल्या म्हणून तर हाताने धुत्या. आणि मी करत होती, पर तुझी सून काय ऐकत्यावी तवा. नग नग म्हणलं तर माझ्या हातातनं मोडून घेतलं समजा तिने. गुले, आत्या, अहो त्यांची तब्येत बरी नव्हती ना, म्हणून मी समजा करायला घेतलं. अगं मग सकाळी काय म्हणालीस? तुला बाहेर जायचंय म्हणून? वय ते डॉक्युमेंट जमा करायला जायचं होतं ना. मग राहू दे, तू जा. गुलीला बरं वाटलं की गुली करल.
हा आता थोडंच राहिलं. जा तू जा. अरे देवा, आता येते मी. सर आदिव, या. हे काय? सर ते हळद पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचं पेमेंट करायचंय ना? अहो, अजून पेमेंट झालं नाही? नाही सर, ते बँकेत तुमची किंवा कृष्णा मॅडमची सही चालते ना. सही नसल्यामुळे बँकेचं काम खोळंबलंय. 2-3दा फोन पण येऊन गेलाय. अहो मग या आधी सांगायचं ना. ते सगळं कृष्णा मॅडमच बघतात ना. सर तुम्हीच सांगा आता काय करायचं ते. मी विचार करून सांगतो. या तुम्ही. ठीक आहे. कृष्णाची जागा आता कोण घेणार? हा सर, हा हे बघा 15 मिनिटातच पोहोचते. वय वय आले. हा अगो बाई, गाडीच बंद पडली. काय झालं? अहो चालूच होय ना. पेट्रोल संपलं का काय बघा बरं. काय झालं? राया, अरे मी डॉक्युमेंट जमा करायला निघाली होती म्हणून या ताईंची लिफ्ट घेतली तर यांची गाडीच बंद पडली. अगं पण तू सकाळी निघाली होतीस ना, अजून पोहोचली नाही सोय. अरे मी तुला ते समजा नंतर सांगते. आत्ता मला सोडतोस का तिकडं प्लीज? बरं ठीक आहे, चल. ताई सॉरी बरं का, मी तुम्हाला अशी मध्ये सोडून निघाली. लई महत्वाचं काम आहे मला. काय हरकत नाही. तुम्ही दोघं जा. ताई मी गॅरेजवाल्याला पाठवतो. हा चल. येते. सॉरी सर, वाईच वेळ झाला. तुम्ही सांगितलेले समजे डॉक्युमेंट्स घेऊन आली आहे. रेफरन्स कोड घेता का? घेतो घे. हा 34572. ठीक आहे, डॉक्युमेंट्स दाखवा. हा काय झालं? हा अहो डॉक्युमेंट्स सापडत नाहीये. काय असं कसं विसरला तुम्ही? अहो ऍडमिशनला येताना सगळी डॉक्युमेंट्स आणली पाहिजेत ना. अहो सर, मी आठवणीने समजे डॉक्युमेंट्स यात ठेवले होते आणि घरनं निघताना चेक बी केलं होतं. पण आता कुठं गेलंय काय कळना झालंय. ते मला काय सांगू नका. फक्त 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. त्याच्यानंतर मी डॉक्युमेंट जमा करून घेणार नाही. नाहीतर डायरेक्ट 6 महिन्यांनी यायचं. सर सर ऐका की, व्हायच वेळ द्या. माझ्याकडे ना दुसरी कॉपी आहे डॉक्युमेंटची, ती मी घरनं पटदिशीने घेऊन येते. हे बघा 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. कुठून जाऊन यायचंय ना तिथून तुम्ही जाऊन या. त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी तुम्हाला वाढवून देऊ शकत नाही. सर असं नका की करू. मी लई मेहनत घातलीये आणि 6 महिने मला थांबावं लागलं तर माझं लई नुकसान होईल. व्हायच वेळ द्या. अहो याचा विचार तुम्ही आधीच करायला पाहिजे होता. एवढ्या निष्काळजी कशा हो तुम्ही? याची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे. आता जा इथनं. मी तुमचं काहीच करू शकत नाही. सर सर मी निष्काळजीपणा नाही केला. मी खरंच बघितले होते, डॉक्युमेंट्स होते घरात.
काय ग काय झालं? माझ्या फाईल मध्ये डॉक्युमेंट्सच नाही आहेत. काय कुठे गेले डॉक्युमेंट्स? मला नाही माहिती. मी घरनं निघताना समजे डॉक्युमेंट्स होते आणि आता बघते तर नाही आहेत. आता ह्या कृष्णीचं ऍडमिशनच होणार नाही तर ह्या पुस्तकांचा तरी काय उपयोग? त्या पुस्तकांबरोबर तुझी समधी स्वप्न बी जाळून टाकती. मला कामाला लावतेस काय? आता मीच तुला आयुष्यभर कशी कामाला लावती का नाही ती बघ. काय करताय? काय नाही, घरातली रद्दी जाळून टाकत होती. लई धुळखात पडली होती. म्हणलं घरातला कचरा जरा कमी करावा. कचरा नाहीये त्यो. माझी पुस्तकं आहे ती. माझं स्वप्न आहे ती. या पुस्तकांच्या जीवावर कितीतरी माणसांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्यात. ह्याच पुस्तकांमुळे मी माझं आयुष्य बदलणार आहे. त्याला असं कचरा रद्दी म्हणू नका हो. नाही म्हणजे आज तुम्ही मुद्दामून कामं लावलीत मला. आजारी असल्याचं नाटक केलं ना. मी काही बोलले का? नाही. पण माझ्या शिक्षणाच्या आड आलात आणि परत माझ्या पुस्तकांना हात लावलात ना, खपवून घेणार नाही मी. काय ग काय करणार आहेस एवढं शिकून? नाही म्हणजे त्याचा एवढा फायदा करून घ्यायला जगली तर पाहिजेस की. म्हणजे आता समजा येळ तर तुझा संसारातच जाणार आहे आणि त्यात आता तर रायाने कारखान्यातनं कामावून बी काढून टाकले तुला. मग ही समज शिकून तुला तसं जगायला तर मिळलं पाहिजे की. त्याची काळजी तुम्ही नका करू गुली मावशी. माझं मी बघून घेईन. तुम्हाला ना मी शेवटचं सांगते. माझ्याशी की नाही तुम्ही किती बी चुकीचं वागा, मी काय बी नाही बोलणार. पण पुन्हा जर माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या पुस्तकांचा अपमान केलात ना, मी सहन करणार नाही. आधीच सांगून ठेवते. तुझं हिता हसणंच सहन होईना झालंय मला. तू किस्त बी शिक ग. आयुष्यभर तुला घरात भांडीच घासायला होती का नाही बघ. तू जवळ जिद्दी आहेस का नाही तवर त्यातला एकही दिवस तुला सुखाचा जाऊन देणार नाही. लिहून ठेव. मी गुली हाय गुली. गुली 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 गुली